हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? चला तर मग मजेमध्ये आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 6वी पाठ क्रमांक 12 चंद्रावरची शाळा या कवितेचे आपण स्वाध्यायलेखन करूया. त्याआधी इथे कठीण शब्द 2 दिलेले आहेत, ते आपण आधी अभ्यासूया. शतक म्हणजे 100 वर्ष पूर्ण झाले की आपण शतक झालं असं म्हणतो, किंवा 100 धावा पूर्ण झाले तर आपण शतक झालं असं म्हणतो. म्हणजे 100 या संख्येसाठी शतक वापरलं जातं. यान म्हणजे अवकाशातून प्रवास करणारे सुसज्ज वाहन, जसं आपण रोडवरनं बसमधून किंवा ट्रॅव्हल्समधून प्रवास करतो, रेल्वेवरनं प्रवास करतो, रेल्वेतून प्रवास करतो, तसं अवकाशातून प्रवास करण्यासाठी जे वाहन वापरलं जातं त्याला यान असं म्हणतात. त्यानंतर आपण स्वाध्यायलेखन पाहूया. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. आपल्याला एका वाक्यात उत्तरे लिहायची आहेत. चंद्रावरती शाळा कोणत्या शतकात भरेल? चंद्रावरती शाळा कोणत्या शतकात भरेल याचा कवीने उल्लेख केलेला आहे कवितेमध्ये. चंद्रावरती शाळा 21व्या शतकात भरेल. 21व्या शतकात चंद्रावरती शाळा भरेल असं कवींनी सांगितलेलं आहे. त्यानंतर प्रश्न आ, चंद्रावरच्या शाळेत जाताना कशाचे ओझे नसेल? तर चंद्रावरच्या शाळेत जाताना पाठीवरती दप्तराचे ओझे नसेल, कारण चंद्रावरच्या शाळेमध्ये आपल्याला दप्तर न्यायचं नाही आहे. तर कशाचं ओझं नसेल? मग दप्तराचं ओझं नसेल. त्यानंतर प्रश्न ई, चंद्रावरच्या शाळेत कशाची कटकट राहणार नाही? चंद्रावरच्या शाळेमध्ये भाजी पोळीच्या डब्याची कटकट राहणार नाही. तिथे आपल्याला भाजी पोळीचा डबा न्यायची गरज नाही असं कवीला वाटतं. त्यानंतर चंद्रावरच्या शाळेत अभ्यास कसा करावा लागेल? तर चंद्रावरच्या शाळेत फक्त बटणे दाबून अभ्यास करावा लागेल. आपल्याला दप्तरच न्यायचं नाही, पाठ्यपुस्तकं तिथे राहणार नाहीत, वही पेन राहणार नाही. तर आपल्याला काय करायचं आहे? फक्त बटणे दाबायची आहेत आणि अभ्यास करायचा आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. चंद्रावरच्या शाळेत पास केव्हा केले जाते? आपल्याला हे जे उत्तर आहे 2 ते 3 वाक्यात लिहायचं आहे. चंद्रावरच्या शाळेत पास केव्हा केले जाते? चंद्रावरच्या शाळेत आपल्याला दप्तर न्यावे लागत नाही, केवळ बटणे दाबूनच आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामुळे चंद्रावर पोहोचलो की शाळेत पास केले जाते. म्हणजे चंद्रावर पोहोचणे हेच काय आहे? परीक्षा पास होण्याचं किंवा शाळा पास होण्याचं एक माध्यम आहे. म्हणजे चंद्रावर आपण पोहोचलो एवढंच आपल्यासाठी बस आहे शाळा पास होण्यासाठी. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, चंद्रावरच्या शाळेत चांदण्याशीच का खेळावे लागणार आहे? तर चंद्रावरच्या शाळेत पीटीच्या तासाला सगळे तरंगत राहणार, कारण चंद्रावरती काय आहे? कमी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. त्यामुळे आपण सगळेजण तिथं तरंगत राहणार. शिवाय इतर कुठलेही खेळ नसल्यामुळे आभाळातल्या चांदण्याशीच आपल्याला खेळावे लागणार आहे. म्हणजे खेळ खेळता येणार नाहीत, कारण चंद्राची जी ग्रॅव्हिटेशनल पॉवर, चंद्रावर जी ग्रॅव्हिटेशनल पॉवर आहे, गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, ती काय आहे? पृथ्वीपेक्षा कमी आहे. आणि त्यामुळं आपल्याला इतर कुठलेही खेळ खेळता येणार नाही जसे आपण पृथ्वीवर खेळू शकतो. म्हणून आपल्याला तिथे सगळ्यांना तरंगत राहावं लागणार आहे. मग कुठलेही खेळ नसल्यामुळे मग कोणाशी खेळायचं आहे? आपल्याला चांदण्याशीच खेळायचं आहे. आणि म्हणून चंद्रावरच्या शाळेत आपल्याला चांदण्याशीच खेळावे लागणार आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा, योग्य कारण शोधा. चंद्रावरच्या शाळेत जाताना ऑक्सिजनचा सिलेंडर न्यावा लागेल. आपल्याला माहिती आहे चंद्रावरच्या शाळेत जात असताना पाठीवर दप्तराचं ओझं न नेता आपल्याला काय न्यायचं आहे? ऑक्सिजनचा सिलेंडर न्यायचा आहे. कारण आपल्याला इथे 3 पर्याय दिलेले आहेत, तिन्हीपैकी एक पर्याय आपल्याला शोधायचा आहे. दप्तराऐवजी सिलेंडर न्यावा हा नियम असल्यामुळे, चंद्रावरती प्राणवायूचे प्रमाण कमी असल्यामुळे, सिलेंडर नेला तरच शाळेत येऊ देतात म्हणून. तर या तिन्हीपैकी योग्य कारण जे आहे, तर चंद्रावरती प्राणवायूचे प्रमाण काय आहे? कमी आहे. आणि प्राणवायूचे प्रमाण कमी असल्यामुळे आपल्याला सोबत ऑक्सिजनचा सिलेंडर न्यावा लागेल. कारण प्राणवायू जर आपल्याला कमी पडला तर आपलं जगणं कठीण होईल. आणि म्हणून चंद्रावरच्या शाळेत जाताना आपल्याला ऑक्सिजनचा सिलेंडर न्यावा लागणार आहे.
त्यानंतर आ, चंद्रावर एक उडी मारताच तरंगत राहतात, कारण इथं पर्याय 3 दिलेले आहेत, त्यापैकी एक पर्याय आपल्याला शोधायचा आहे. शिक्षक अशीच पीटी शिकवतात, विद्यार्थ्याचे वजन कमी असते म्हणून तरंगतात, चंद्रावर गेल्यावर गुरुत्वाकर्षण कमी होते म्हणून तरंगतात. तर या 3 पैकी शेवटचे जे उत्तर आहे, चंद्रावर गेल्यावर गुरुत्वाकर्षण कमी होते म्हणून आपण काय होतो, तरंगतो. उडी जरी मारली तरी आपण लगेच काय होतो, हवेमध्ये तरंगतो, आणि म्हणून चंद्रावर एक उडी मारताच तरंगत राहतात, कारण तिथे गुरुत्वाकर्षण शक्ती काय असते, कमी असते. त्यानंतर प्रश्न 4 आहे, शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा. आता शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द, जे शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून आपल्याला शोधायचे आहेत आणि लिहायचं आहे. उदाहरणार्थ भरेल, नसेल. आता शेवटचं अक्षर काय आहे, ल, ल. असेच आपल्याला काय करायचे आहेत, कवितेतले सारखे असलेले अक्षर आपल्याला शोधायचे आहेत. तर पहा, आता सारखे असलेले अक्षर शाळा, फळा, ळा, ळा. त्यानंतर मुले, फुले, म्हणजे शेवटी ले आलेला आहे. त्यानंतर पाठीवरती, वरती. कटकट, पटपट, ट आहे शेवटी. त्यानंतर पाहाल, राहाल. अभ्यास, पास. शाळा, खेळा. अशा पद्धतीने आपण शब्दातील शेवटचे अक्षर सारखे असलेले शब्द आपण कवितेतून शोधले आहेत. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, पटपट यासारखे शब्द लिहा. आता पटपट यासारखे शब्द आपल्याला लिहायचे आहे. कटकट, चटचट, झटझट, त्यानंतर वटवट, खटखट. असे आपल्याला शब्द लिहिता येतील. त्यानंतर कवितेत आलेले इंग्रजी शब्द शोधून यादी तयार करा. आता कवितेत आलेले जे इंग्रजी शब्द आहेत, इंग्रजी शब्द आहे यान. त्यानंतर सिलेंडर हा जो शब्द आहे, सिलेंडर हा शब्द इंग्रजीचा आहे. त्यानंतर ऑक्सिजन हा सुद्धा शब्द इंग्रजीचा आहे. पीटी, पीटी हा सुद्धा शब्द इंग्रजी आहे. त्यानंतर पास आणि बटन, बटन हा सुद्धा शब्द सुद्धा इंग्रजीच आहे. त्यानंतर 7वा प्रश्न आहे, तुम्ही डब्यात रोज कोणते कोणते पदार्थ नेता, नावे लिहा. आता डब्यात तुम्ही काय काय नेता त्याची नावं लिहायची आहेत. शक्यतो आपण डब्यामध्ये भाजी पोळी नेतो. आपल्याला डब्यामध्ये असे पदार्थ न्यायचे असतात जेणेकरून ते सांडले नाही पाहिजेत जेवण जेवत असताना, किंवा इतरांना त्याचा त्रास होऊ नये. आपण खात असताना इतरांना त्याचा त्रास होऊ नये असे पदार्थ आपण डब्यामध्ये नेले नाही पाहिजे. तर डब्यामध्ये तुम्ही शक्यतोवर भाजी पोळी नेता. त्यानंतर प्रश्न 8वा आहे, कोणते पदार्थ डब्यात आणायचे नाहीत असे शिक्षक तुम्हाला वारंवार सांगतात, का ते लिहा. आता कोणते पदार्थ डब्यात आणायचे नाहीत असे शिक्षक सांगतात. आपल्याला पातळ पदार्थ डब्यात आणू नये असे शिक्षक सांगतात. त्यानंतर वर्गामध्ये घाण होतील असे पदार्थ आणायचे नाही असं शिक्षक सांगतात. त्यानंतर आरोग्यास घातक असलेले पदार्थ आणायचे नाहीत. जे पॅकिंगचे पदार्थ असतात, जे डायरेक्ट दुकानातून आपण पॅक असलेले पदार्थ खातो, ते पदार्थ डब्याला आणायचे नाही असे सर सांगतात, मॅडम सांगतात. त्यानंतर महागडे पदार्थ हे डब्यात आणायचे नाहीत, कारण महागडे पदार्थ खात असताना इतर मुलांमध्ये त्याविषयी काय होऊ शकते, खाण्याची त्यांना पण इच्छा होऊ शकते, आणि ज्या मुलांना मिळत नाही त्यांना ते पदार्थ खावेसे वाटले तर त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो. म्हणून डब्यामध्ये जे पदार्थ आपण आणायचे असतात ते शक्यतोवर भाजी पोळी
उसळ, मुगाची उसळ, कडधान्यांची उसळ, असे पदार्थ जे मोकळे खाण्यासाठी सुटसुटीत असावेत, जे पातळ नसावेत, कारण ते सांडले तर मग वर्गामध्ये घाण होऊ शकते, इतरांनाही त्याचा त्रास होऊ शकतो. आणि म्हणून डब्यामध्ये जे पदार्थ आणायचे असतात ते शक्यतोवर भाजी पोळीसारखे पदार्थ आणायचे असतात. त्यानंतर प्रश्न 9, चंद्रावरच्या शाळेत तुम्ही शिकत आहात. तुम्हाला पृथ्वीचे वर्णन करायला सांगितले आहे. कल्पना करा व लिहा. आता आपण कविता शिकत असताना पाहिले की चंद्रावरच्या शाळेमध्ये तुम्ही शिकत आहात किंवा चंद्रावरच्या शाळेत तुम्ही गेले आहात. तर जात असताना तुम्हाला नेमकं आपण काय काय केलं हे कवितेमध्ये शिकले, परंतु तिथं गेल्यानंतर तुमची पृथ्वी कशी दिसते तिचं वर्णन तुम्हाला करायचं आहे. आता चंद्रावरच्या शाळेमध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथून पृथ्वी कशी दिसते याचं वर्णन करायचं आहे. पृथ्वीवर तुमचे स्वतःचं घर कुठं आहे, स्वतःची शाळा कुठे आहे, त्यानंतर डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र यांचे तुम्हाला दर्शन कसे होणार आहे. तर या सगळ्या गोष्टीचं वर्णन तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर उपक्रम आहे, चंद्रावरच्या शाळेचे चित्र तुमच्या कल्पनेने काढून रंगवा. आता चंद्रावर शाळा आपली कशी असेल तुम्हाला याची कल्पना करायची आहे आणि ते चित्राच्या रूपामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, काढायचं आहे, उतरवायचं आहे. ज्यांना चित्रकलेची आवड आहे ते मुलं हे खूप छान पद्धतीने काढू शकतात. त्यानंतर चंद्रावरच्या 5 कविता मिळवा व संग्रह करा. चंद्रावरच्या कविता भरपूर आहेत, आपल्याला माहिती आहेत. त्या कविता तुम्हाला मिळवायच्या आहेत आणि त्या लिहायच्या आहेत. त्यानंतर खालील वाक्य वाचा. गणेश आईला म्हणाला, मी कधीही चुकीचे वागणार नाही. आता गणेश आईला म्हणाला म्हणजे गणेशच्या तोंडचं वाक्य आहे हे, मी कधीही चुकीचे वागणार नाही. आणि तो कोणाला म्हटला? आईला म्हटला. त्यानंतर ताई दादाला म्हणाली. ताई दादाला म्हणाली, काय म्हणाली? मला उद्या शाळेला सोडशील का? तर आता हे दोन्ही जे वाक्य आहेत ते दोन्ही वाक्य बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवतात. ज्यावेळेस आपण बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे म्हणतो किंवा सांगतो त्यावेळेस आपल्याला ते शब्द जे आहेत ते दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहायचे असतात. हे एक आपलं विरामचिन्हांचा एक भाग आहे ज्यामध्ये आपण दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करतो. तर दुहेरी अवतरण चिन्ह नेमकं कुठं वापरलं जातं? तर अशा ठिकाणी ज्या ठिकाणी बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आपण ॲज इट इज इतरांना सांगत असतो किंवा इतरांशी शेअर करत असतो तेव्हा आपल्याला दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करायचा आहे. अशा पद्धतीने आज आपण चंद्रावरची शाळा या कवितेचे स्वाध्यायलेखन पूर्ण केलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.